या सर्व नेत्यांमध्ये एकामेकांची जिरवण्यामध्ये मोठा टाइम जातो। लोकसभेचा निकाल लागला, भाजप घाबरलं होतं, अजितदादांचा गट घाबरला होता, शिंदे साहेबांचा गट घाबरला होता आणि मग ह्या दोन पक्षाचा वापर केला। सत्ता आली, आता सत्ता आल्यानंतर वापरून फेकून कसं आपण काही वस्तू देतो तसंच एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला, अजितदादांच्या पक्षाला भाजप वापरून आता फेकून देते। म्हणून अंतर्गत कलह हा आता आपल्या सर्वांना दिसायला लागलेला आहे। मंत्रिमंडळामध्ये समन्वय नाही आम्ही सांगतोय ना, कोणी कोणाला मानत नाही, कोणता पक्ष कोणाला मानत नाही, कोणते सहकारी त्यांचे मानत नाही, मंत्रिमंडळ एकमेकांना मानत नाही, हे सातत्याने आम्हाला दिसून आलेलं आहे आणि ते आता फक्त वाद तो बाहेर येतोय आणि तशामध्ये कुठल्याही प्रकारचा एकमेकांचा समन्वय नसल्यामुळे प्रत्येक जण अधिकार गाजवतोय। अधिकारी पण नाराज आहेत, अधिकारी मनातून बोलत नाही उघड, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये IAS ऑफिसर पासून सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात